क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. समतीच बसतो. पाहुणे जर आले ना आमच्या इकडे तर ते सांगतात तुम्ही जेवण कसं काय करता. आता या पावसाचा दिवस आहे, थोडा वास कमी, पण ऊन जर पडायला लागला ना तर लय वास सुटतो. सारा संडास बाथरूमचा पाणी सुटतो, सारा वास येतो. दरवाजा लावून आम्ही जेवायला बसतो. साऱ्या बाया सांगतील वाटलं असतो. त्याशिवाय संडास जर धुतली ना तर पावड्याने वडा अशी घाण चालत पुढून तरी आम्ही राहिलो, कारण आम्हाला वणी शाहू महाराज नगरातील भूमिगत गटार योजनेच्या निकृष्ट कामाची पंचायत समितीकडून पाहणी, ठेकेदाराला दुरुस्तीचे आदेश. शाहू महाराज नगरातील भूमिगत गटार योजनेच्या निकृष्ट कामाबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत दिंडोरी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने घटनास्थळी पाहणी केली. पंचायत समितीचे उपअभियंता रवींद्र बाविस्कर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची तपासणी केली. यावेळी प्राथमिक पाहणीत अनेक त्रुटी आढळून आल्याने संबंधित ठेकेदाराला निकृष्ट काम दुरुस्त करण्यासह आवश्यक ठिकाणी काम नव्याने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अवघ्या 5 महिन्यांपूर्वी पूर्ण झालेल्या गटार योजनेबाबत पावसाळ्यात अनेक समस्या समोर आल्यात. रस्त्यावर व घरांच्या अंगणात पाणी साचत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संत रोहिदास सभागृहासमोरील परिसरात भूमिगत गटार असूनही पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याचे निदर्शनास आले. स्थानिक नागरिकांनी अनेक चेंबर रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच बांधण्यात आल्याची, काही चेंबर फुटल्याची, तसेच कॉन्क्रीटची झाकणे तडे गेल्याची तक्रार केली. काही ठिकाणी ड्रेनेजची पाईपलाईन जुन्या गटारीत टाकण्यात आल्यामुळे सांडपाणी बाहेरून वाहत असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. पाहणी दरम्यान परिसरातील महिलांनी पावसाळ्यात होणाऱ्या गैरसोयी, घरासमोर साचणारे पाणी आणि दुर्गंधीबाबत उपअभियंत्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी संबंधित ठेकेदार कविश शर्मा हेही उपस्थित होते. उपअभियंता रवींद्र बाविस्कर यांनी दोषपूर्ण पाईप चेंबर काढून तांत्रिक निकषानुसार नव्याने काम करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या. ठेकेदाराने आवश्यक दुरुस्ती करण्याची तयारी दर्शविली असली तरी यापूर्वीच्या अनुभवामुळे नागरिकांनी या आश्वासनाबाबत साशंकता व्यक्त केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, तसेच शासनाच्या निधीतून दर्जेदार व टिकाऊ काम करून घ्यावे अशी मागणी शाहू महाराज नगरातील नागरिकांनी केली आहे. प्रतिनिधी सागर मोर, वणी, दिंडोरी. नाही माहितीये का, सारा संडास बाथरूमचा पाणी सुटतो, सारा वास येतो. दरवाजा लावून आम्ही जेवायला बसतो. साऱ्या बाया सांगतील वाटलं असतं. त्याशिवाय संडास जर धुतली ना तर पावड्याने वडा अशी घाण चालत पुढून तरी आम्ही राहिलो, कारण आम्हाला घराची सोय नाही म्हणून राहिलो. 2-4 वर्ष झाले तरी सोय, आता करू मग करू असंच चाललंय त्यांचं. आता होईल 6 महिन्यात, आता होईल मजुरी होईल, मग करू, पण काही होत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्या वासामध्येच बसतो. पाहुणे जर आले ना आमच्या इकडे तर ते सांगतात तुम्ही जेवण कसं काय करता. आता या पावसाचा दिवस आहे, थोडा वास कमी, पण ऊन जर पडायला लागला ना तर लय वास सुटतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.